तर मित्रांनो, आपण आता सरसगडाच्या ट्रेकिंगला सुरुवात करणार आहोत. आणि ट्रेकिंगच्या आधी हे बोर्ड लावलेले किल्ले सरसगडाबद्दल माहिती दिलेली आहे, ते तुम्ही वाचू शकता. जेव्हा तुम्ही बोर्ड वाचाल ना, तुम्हाला पूर्ण माहीत पडेल की गडाबद्दल काय इतिहास आहे. तर चला आता आपण ट्रेकिंगला सुरुवात करूया. तर हे गाव आहे, ह्या गावातनं हा रोड जातो. मित्रांनो, ट्रेकिंगला सुरुवात झाली आणि समोर आपल्याला सरसगड दिसत आहे. तिथं आपल्याला जायचं आहे वरती. आणि ट्रेकिंगला किती टाईम लागेल सांगता येत नाही. पहिल्यांदाच मी आणि माझ्यासोबत आहे सायली. आज दोघंजणं मस्तपैकी बघा, ट्रेकिंग शूज पूर्ण तयारीतच आलो आहे. डब्बा वगैरे घेऊन आलो आहे. डब्बा वरती गेल्यावरच खाणार आहे आम्ही. तर चला सुरुवात करूया आपल्या ट्रेकिंगला. इथे सिमेंटचा रोड नवीन बनवला आहे आणि तो संपल्यानंतर इथनं एक पायवाट गेली वरती सरसगडाकडे. हे बघा इथनं असे. तर आपल्याला ह्या वाटेनं आता वरती जायचं आहे. मंडळी, तुम्ही जेव्हा इथून वरती याल ना, तर इथे जरासं कन्फ्युजन होतं आहे की आपल्याला कुठल्या साईडला जायचं आहे. ह्या साईडला जायचं आहे कारण गड आपल्याला वरती दिसतो आहे, की ह्या साईडला जायचं आहे. तर जरा तुम्ही शोधाल ना, तर इथे बघा झाडावरती मार्क लावलेले आहेत. तर झाडावरती मार्क शोधत शोधत तुम्हाला जायचं आहे पुढे. एवढंच ट्रेकिंग पॉईंट आम्ही वरती आले आणि दम लागले आतापासूनच. उभी चढण आहे. रस्ता बघा कसं जंगलातनं गेलाय. भारी वाटते. पण माझी तयारी बघा, माझा DJI कॅमेरा घेतला आहे. ही आपली कॅब आहे, मी ट्रॅव्हल कर. बॅगमध्ये सगळं पाणी घेतलं आहे. सँडविच घेतलेत, ते आम्ही वरती जाऊन खाणार. व्हेज सँडविच घेतलेत, नॉनव्हेज नाही घेतलं आम्ही. गडावरती चाललो आहे त्याच्यामुळे. हे बघा सायली, इकडं काय जनावर वगैरे नाही ना? बापरे. हे बघा ट्रेकिंग शूज आहेत म्हणून चढायला एकदम सोपं वाटतंय. पायऱ्या बघा इथे. आता इथनं सरळ जायचं आहे वरती. सुरुवातीला जरा दम लागत होता, पण आता एवढं काय वाटत नाही आहे. समोरचा नजारा बघा, मस्त वाटतं एकदम. सगळ्या गोंधळातून एकदम लांब. मंडळी, सरसगड माझ्या मागे आता थोडंसंच राहिलं आहे. आणि इथं आम्ही थोडा अर्ध्या तासाच्या ट्रेकिंगनंतर
आलो आहे वरच्या साईडला. जरा इथे सपाटी आहे बऱ्यापैकी. पुढे एक मागच्या साईडला एक काका पण उभे आहेत. त्यांना मी विचारलं कुठे जायचं आहे, कारण इथे खूप रस्ते गेलेत ना. एक रस्ते बघा ह्या साईडला पण गेला आहे, पायवाट इकडे गेले आणि ही सरळ गडाकडे गेली. त्याच्यामुळे तुम्हाला सरळ जायचं आहे. इकडे तिकडे ज्या वाटा निघाल्यात पाऊल वाटा तिकडे नाही जायचं. हे बघा ही सरळ गेले गडाकडे. गड आपल्याला समोर दिसतोय पण अजून खूप चालायचं आहे. आणि इथं गुरं चरायला आणलेत वरती. हे सायली मॅडम सुरुवातीला जरा दमल्या होत्यात, पण आता सपाटीवरती जरा एनर्जी आले. वरती अजून किती चढायचं आहे माहिती नाही, पण आपण जाऊया आता, पुढे जाऊया. इथून तुम्ही त्या सपाटीपासून जो वर याल ना, असं वर आले की तुम्हाला या झाडावरती सुद्धा एक मार्क मिळेल, किल्ली सरसगड. तो मार्क आपल्याला घेऊन जातो इथून असं वरच्या साईडला. चला आपल्याला हे बघा इथे एक पायऱ्यांसारखं आहे, तर इथून आपल्याला वरती जायचं आहे. ऑलमोस्ट अर्ध्या टप्प्यापर्यंत आलो मी सरसगडाच्या. मागच्या साईडला सरसगड आहे, पण हा नजारा जो आहे ना तो तुम्हाला दाखवायची इच्छा झाली. एक नंबर वाटतं, मस्त वाटतं आहे. तुम्हाला दाखवतो बघा आता. हे बघा भारी वाटतं, एकदम शांतता आहे. तिकडे लांब बघा ना मस्त. तिथे ना काहीतरी पेटतं आहे. त्या जे काही पेटतं आहे ना, झाडं काही लाकडं वगैरे पेटत असेल, त्याचा धूर जो आहे तो एका लेअरवरती असा वरती थांबलेला आहे. आणि ह्या साईडला मागच्या साईडला ना पालीगाव आहे. आणि चिमण्यांचा आणि पक्ष्यांचा आवाज बघा ना. मस्त वाटतंय. तर अजून आम्हाला भरपूर पुढे जायचं आहे. मंडळी तुम्ही जेव्हा सरसगडच्या ट्रेकिंगला याल ना, तेव्हा सोबत काही जड वस्तू आणू नका. म्हणजे उगाचच विनाकारण काही गोष्टी आपण घेऊन येतो ट्रेकिंगला, काही बॅगमध्ये टाकून, मग त्या गोष्टी जड होतात. कारण हा जो ट्रेक आहे ना जरा डिफिकल्ट आहे, आणि तुम्ही वजन घेऊन जर येत असाल ना तर मग तुम्ही खूप थकाल. आणि येताना वरती येताना ना 10-10, 15-15 मिनटांनी जरा 5-5 मिनटाचा ब्रेक घ्या. थोडं थोडं पाणी प्या. अगदीच स्टार्टिंगपासून ते सरसगडापर्यंत वरतीच जायचा प्रयत्न करू नका. अर्ध्यातून ट्रेक सोडून खाली जावं लागेल तुम्हाला, जर तुम्ही पाणी वगैरे काही नाही आणलं तर. तरी आम्हाला अजून अशीच ही पायवाट अजून अर्धी चढायची आहे. खूप दमायला झालं आहे. थोडं थोडं पाणी पितो तसं आम्ही, आणि जरा 5-5 मिनटाचा ब्रेक घेतो आहे मध्ये मध्ये, अगदीच वरती जात नाही. तर तुम्ही पण ह्या गोष्टी लक्षात ठेवा. जड गोष्टी आणू नका. हातात पाण्याची एक बॉटल ठेवा, आणि 5-5 मिनटाचा एक ब्रेक 10 ते 15 मिनटाच्या ट्रेकनंतर झालाच पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. तरच तुम्ही एकदम व्यवस्थित जाऊ शकता वरती. आम्ही इथे जरा 5 मिनटाचा ब्रेक घेतला आहे, आणि बोर्ड आहे त्या झाडावरती. आणि इथे बाजूलाच एक आम्हाला एक छोटंसं देवस्थान दिसलं आहे. हे बघा इथं शेंदूर लावलेलं आहे या दगडांवरती. नक्कीच इथे काहीतरी असेलच. आता आपल्याला ह्या गोष्टीबद्दल काही माहिती नाही आहे की नक्की का लावलं एवढं शेंदूर तिथे. काहीतरी देवस्थान असणार त्याच्यामुळेच लावलेलं आहे. आपण नक्की कोणते ते आपल्याला माहिती नाही. तर इथे तुम्ही 5 मिनटाचा एक ब्रेक घेऊ शकता. आणि इकडे जिथं मी ब्रेक घेतला आहे ना, इथे पण एक असा सरसगडचा बोर्ड लावलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही चुकणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली गेलेली आहे. तर मंडळी आपण आता गडाच्या पायथ्याशी आलो आहे. समोर गड दिसतो आहे. अजून आपल्याला पायऱ्या चढायच्या आहेत, बट एक बरं वाटतं आहे. पाऊण तासाच्या ट्रेकिंगनंतर समोर गड दिसतो ना, खूप मस्त वाटतं आहे. सायलीने शेवटी काठी घेतली हातामध्ये.
हे बघा, अजून वरती पायऱ्या चढायच्या आहेत. थोडा हाफाफलो आहे आम्ही, कारण दम लागला आहे. हा हे बघा, मस्त समोर आपल्याला सरसगड दिसतोय. गडावरती आपण पोचलो नाही आपण, पण इथे आपल्याला एक पाण्याचं टाकं लागलं आहे आणि त्याच्यामध्ये माती बघा अजून ओली आहे. त्या साईडला एक चोप आहे गेली दगडांच्या मागे, आणि पाण्याचं टाकं आहे जे सुरुवातीला आपल्याला लागलं आहे. आता ह्या टाक्याबद्दल काही माहिती दिली नाही इकडे, कारण प्रत्येक टाक्याच्या बाजूला एक पाटी असते, तशी पाटी आपल्याला काही दिसत नाही. तर चला, ट्रेकिंग आपल्याला या साईडनं कंटिन्यू करायची. मंडळी, पहिल्यांदा मी एवढा ट्रेक करून एखाद्या गडावरती जातो आहे, पण एवढा भव्य दिव्य गड बघून अंगावर जो काटा येतो ना, ती फिलिंग मी तुम्हाला सांगू शकत नाही. तो भगवा बघून थकावट आहे ना, पूर्ण निघून जाते, पूर्ण अजून चालायची एनर्जी येते. आपल्याला त्या भगव्यापर्यंत जायचं आहे गडावरच्या. तर इथे आपण जरा थांबलो आहे, थोड्या वेळ बसूया, कारण सूर्य आता हळूहळू डोक्यावरती येतो आहे. थोडा रेस्ट करूया. मंडळी, तुम्हाला ही बोरं माहीत आहेत का? ह्या बोरांचं झाड तुम्ही कधी बघितलं का? तुम्हाला झाड दाखवत आहे बघा, त्या बोरांचं झाड मी सुद्धा पहिल्यांदा बघतो आहे. त्याला बोरं लागलेत, तुम्हाला जवळून दाखवतो. या झाडाजवळ आपण आलो आहे. हे बघा, ऐक, ती बोर आहे बघा, इथं पडलेत. हे बोर हे आत्ताच पडलेलं आहे, चांगलं आहे. आणि हे बघा, ही अशी बी असते, मेंदूचा त्याला टेक्स्चर असतो, ही बी असते. तर हे झाड मी सुद्धा पहिल्यांदा बघतो आहे. हे बघा, आणि ह्या साईडला पूर्ण पाली गाव. हे बघा, पाली सिटी, आपण गाव बोलू शकत नाही, आता ही पाली सिटी आहे. इथे वरती आलो आहे आणि एवढी शांतता आहे ना, की खाली सिटीमध्ये जी माणसं बोलतात ना, ते इथपर्यंत ऐकू येते, वरपर्यंत. हे मागे माझ्या बोराचं झाड आहे, सरसगड. पायथ्याशी आलो आहे आता तिथून मेन पायऱ्या चालू होतील आणि आपण गड एक्सप्लोर करणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथपर्यंत बघताय तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, आता पुढचा ट्रेक आपण कंटिन्यू करूया. तर फायनली गडाच्या पायऱ्यांपर्यंत पोचलो आहे. कोरीव पायऱ्या आहेत, इथून तुम्हाला वरती जायचं आहे, सपोर्ट घेत घेत घेत. तिथून पुढे आपण बघूया. एकदम गडाच्या पायथ्याशी आलो आहे. चल सायली, जायला सुरुवात करू आपण. आता हे झालं आहे असं, पायऱ्या खूप डिफिकल्ट आहे आणि पुढे असणारा रस्तासुद्धा खूप जास्त डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळे सायली तिथेच थांबणार आहे. सायली, टाटा. सायलीला टाटा केलं आहे. सायलीला खाण्यापिण्याचं सगळं सोय करून दिलेली तिथे. सो ती मी गड फिरून येतोपर्यंत थांबणार आहे खालीच. आणि आता आपण आल्यासारखं गड तर फिरणारच. तर चला, आपण पुढच्या ट्रेकिंगला सुरुवात करूया. जिथे जिथे एकदम हार्ड ट्रेकिंग असेल ना, तिथे मी व्हिडिओ काढायला मिळणार नाही मला, कारण मला स्वतःला व्हिडिओ काढायचा एकटाच आहे मी. तर जसं जसं सपाटी येईल तिथे मी तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवेल. आणि पूर्ण गडावरती आपण जेव्हा पोचू ना, तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवेन. तर हा असा डिफिकल्ट ट्रेक वाटतो. जरा जाऊया पुढे, बघूया जरा कसं काय. तर चला, ट्रेकिंगला सुरुवात करू आपण. सायली तिथे खाली आहे आणि आपण इथं ह्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. आता त्या नाहीशे झाल्यात, पण त्याचा सपोर्ट घेत घेत वरपर्यंत आलो आहे. इथे एक मला रेपलिंगचा बोल्ट दिसतो आहे बघा. टाईट करूया त्याला, लूज झाला आहे. आणि वरती आल्यावरच आपल्याला पहिली लागते ती कातळात कोरलेली ही गुफा. तर आपण आता आतमध्ये जाऊया. जर आतमध्ये जाऊन बघूया. मोबाईलचा टॉर्च लागेल आपल्याला. चला,
तर फायनली आपला गड एक्सप्लोअर करायला सुरुवात झालेली आहे फायनली. माझ्या मते तरी जास्त आतमध्ये जाणं चुकीचं वाटते, कारण कसं एखादं जनावर वगैरे असेल, हे बघा तिथं कोपऱ्यामध्ये काहीतरी आहे, त्याच्यामुळे मी आतमध्ये आता जात नाही आहे. अशी ती गुफा आहे. तर आपण बाहेर निघूया आता आणि इथूनच माघारी फिरूया. शपथ. आलो, बाहेर आलो. खूप आकुड आहे. आतमध्ये बऱ्यापैकी जागा आहे तिच्या, पण एवढा काळोख आहे ना आणि मोबाईलचा प्रकाश पुरेसा नाही आहे. प्रॉपर टॉर्च पाहिजे त्यासाठी, त्याच्यामुळे खूप रिस्क वाटते आतमध्ये जाणं. तर ह्या साईडनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे. मला समोर पायऱ्या दिसत आहेत. असे एक खाचेसुद्धा आहेत इथे बघा. हे त्या टायमी बनवलेले आहेत. हे बघा ह्या पायऱ्या आहेत. ह्या पायऱ्यावरून आपण आता वरती जाऊया. पायऱ्यांची उंची माझ्या मते तरी 2 फूट आहेत. हे बघा माझ्या इथपर्यंत. म्हणजे ही अशीच सोपी वाटते, पण चढायला खूप डिफिकल्ट आहे. तर चला वरती जाऊया आपण आता. माहिती नाही वरती कोण आहे का नाही. सकाळी फक्त मुलगा आम्हाला खाली उतरताना दिसला, त्याला विचारलं मी रस्ता कुठे आहे, तर असा रस्ता आहे. एकदम भयान शांतता आहे आणि गडावरती. आज सोमवार असल्यामुळे एकदम शांतता आहे. खूप वरती चढायचं आहे अजून. एवढं वरती आलो मी, अजून बघा बरंच वरती जायचं आहे. आणि बरंच जरा सायलीला आणलं नाही, कारण मधल्या पायऱ्या आहेत ना त्या अशा तुटलेल्या आहेत. त्याच्यावरती ग्रीप बनवणं खूप डिफिकल्ट आहे. ही पायऱ्या तर पूर्ण तुटले बघ. काहीच नाही आहे, काहीच नाही, फक्त इथेच आहे पाय ठेवायला. आता आरामात जाऊ वरती. आणि वरती पहिलं पोचल्यावरती थोडंसं पाणी पिऊया. बापरे मंडळी, ह्या पायऱ्या चढून मी आता वरती आलो आहे. बापरे, घसाला कशाला एवढी कोरड पडली ना. पण फायनली वरती पोचलो आहे. आणि इथे आपल्याला लागले किल्ले सरसगड प्रवेशद्वार. तर हा आहे माझ्या मागे बघताय ना, तो आहे पाली दरवाजा. तिथून आपल्याला एंट्री करायची आणि आपल्याला गड पूर्ण एक्सप्लोअर करायचं आहे. तर चला पाली दरवाजातून आता आपण आतमध्ये जाऊया. मी आता जर इथं 5 मिनटं बसतो, पाणी पितो, थोडं रिलॅक्स होतो. त्यानंतर आपण गड एक्सप्लोअर करूया. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण मी आता वरती एकटाच आलो आहे, कोणी नाही गडावरती. मस्त आपण गड एक्सप्लोअर करूया. तर मंडळी आहे पाली दरवाजा. तिथून आपण एंट्री करूया आता आणि गड एक्सप्लोअर करायला सुरुवात करूया. तर आहे दरवाजा. इथे आहे सुरक्षा चौकी देवडी. हे बघा, ही आहे सुरक्षा चौकी. इथून असं दरवाजावरती लक्ष ठेवता येतं. छोट्या देवड्या तिथे. माझा आवाज मी बोलतोय ना, पूर्ण आवाज घुमतोय इथे. तर इथून आपण वरती जाऊया.
हे बघा त्या पायऱ्या बघा, त्या पायऱ्यांवरनं वरती यायला लागतं आहे. व्हिडिओमध्ये बघताना सहज वाटतं आपल्याला, पण जेव्हा आपण स्वतः येतो ना इथे तेव्हा कळतं काय नक्की. हा रोड जातो बाली किल्ल्याकडे, म्हणजे एकदम वरती टॉपला. तर तुम्ही पाली दरवाजाच्या आतून प्रवेश कराल ना, तो वरती आलो तुम्हाला ही अशी माहिती दिली सरसगडाबद्दल, ती नक्की वाचा एकदा तुम्ही, कारण त्याशिवाय तुम्हाला गड कळणार नाही. आणि ह्या गडाचा मॅप आहे इथे. तर आपल्याला हा बोर्ड लावलेले आहेत, तर या बोर्डाच्या साईडने आपल्याला पूर्ण गड फिरायचं आहे. त्या साईडनेही जाऊ शकतो, ते त्या साईडला जाऊया आपण, तिकडे पहिलं एक्सप्लोर करूया काय बघूया. चला तिकडे त्या साईडला. तर आपण आता आलो आहे झेंडा बुरुजावर. आहे झेंडा बुरुज, इथे एक महाराजांचा भगवा झेंडा आहे आणि हा बुरुज आहे. या बुरुजावरून आपण जरा खाली बघूया कसं वाटतं. हे बघा, मी जास्त पुढे जाणार नाही, तुम्हालाच वरनं दाखवतो, कारण मला फोबिया आहे थोडा. बापरे, खाली वाकून बघणं म्हणजे स्वतःच्या मरणाला आमंत्रण देणे. हा बुरुज आहे, अशा प्रकारे बुरुज आहे हा अशी तटबंदी गडाची. ही पाली पण बघून घ्या, खाली आपल्याला दिसते ती पाली आहे. आणि उंची बघा, मी तुम्हाला तरी दाखवायचा प्रयत्न करतो. ही बघा उंची, जास्त पुढे जायला नको आपण. इथं गडाच्या ह्या बाजूने आपण पुढे जाऊया. वरती येताच इथे पाण्याचे टाके 10 लागले आपल्याला, आणि आपल्या त्यामध्ये अजूनसुद्धा पाणी बघा किती आहे. हे खूप मोठं टाकं आहे पाण्याचं. आणि ह्या साईडला पुरातन वाड्याचे अवशेष असे ठिकठिकाणी बोर्ड लावलेली आहेत. हे बघा, हे वाड्याचे अवशेष आहेत. आणि हे झाड बघा, हे वाड्याचे अवशेष आहेत. इथून इथे बघा ठिकठिकाणी छोटे छोटे खाचे आहेत. मला वाटतं ते इथे पहिलं ना लाकडी खांब असावेत, नक्कीच लाकडी खांब असणार इथे, कारण इथून बघा पूर्ण ह्या दरवाजातून, पाली दरवाजातून कोण येतं आहे जातं आहे हे सगळं दिसतं इथून. आणि आपल्याला त्या पायऱ्यांनी वरती जायचं आहे बाली किल्ल्याकडे. आणि हे वरती दिसतंय तुम्हाला, हे बघा इकडे आय थिंक त्या कोरीव खोल्या आहेत, कातळात कोरलेल्या खोल्या आहेत. म्हणजे वरती चढताना ना एवढं थकायला झालं आहे की माझी बोबडीसुद्धा वळले, शब्द तोंडातनं नीट निघत नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या, कारण मला हा गड खूप पूर्ण फिरायचा आहे आल्यासारखं. वरच्या साईडला जायचं आहे, नंतर तिथून वरती अजून बाली किल्ल्यावरती आपल्याला जायचं आहे. आत्ताशी तर पाली दरवाजातनं वर आलं आहे आणि हे पुरातन वाड्याचे अवशेष आपण बघितलेत. एवढी भीती वाटते ना. समोर पाली, एवढ्या उंचावरती आलो ना, जरा जरी पाय सटकला तरी डायरेक्ट खाली. बरं झालं सायली आली नाही. आता ह्या साईडला मला खरं तर जायचं होतं, इथून पायऱ्या दिसत आहेत पुढे, तर पुढे जाऊन बघूया आपण, पटावट जाऊया, कारण आपल्याला खूप लवकर गड एक्सप्लोअर करायचं आहे. हे बघा इथे पण वाड्याचे अवशेष आहेत, हे बघा. तिथून आपण पटकन पुढे जाऊया, पुढे एक्सप्लोअर करूया, बघूया काय आहे का नाही तिथे. पाली दरवाजाजवळून डावीकडे झेंडा बुरुजावरून तुम्ही पुढे याल ना, तर थोडंसं 5 मिनटं पुढे चालत आल्यावरती ह्या पायऱ्या लागतात. आता ह्या पायऱ्या कुठे जातात मला माहिती नाही आहे, नक्कीच गडाच्या मागच्या साईडला जात आहेत. तर आपण पुढे जाऊया पायऱ्यांवरून. वरती आल्यावरती अजून एक वाट गेली. आपण आलो पाली दरवाजाजवळून, थोडं पुढे जाऊया.
पायऱ्या सोडून वरती आल्यावरती ह्या बाजूला एक वाट गेली आणि ह्या बाजूला एक वाट गेली. कळत नाही नक्की कुठे एक्सप्लोर करत जावं. त्याच्यामुळे मी निर्णय घेतला, मी आता मागे परत जातो आणि बाली किल्ल्याच्या दिशेने आपण वळूया. कारण इथे फिरणं ज्या गोष्टींबद्दल आपल्याला माहिती नाही, वेळ वाया जातो त्याच्याने आणि आपण थकतो ते वेगळं. तुम्ही बघू शकता खूप थकलो आहे मी. घशाला 2-2 मिनटांनी कोरड पडते. त्याच्यामुळे येताना पाण्याच्या बाटल्या नक्की आणा. तर आपण आता झेंडा बुरुजाकडे परत जाऊया. पाली दरवाजाच्या उजव्या बाजूने बाले किल्ल्याकडे जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत, तिथून वर आले की ह्या साईडला एक बुरुज आहे, दक्षिण बुरुज. या बुरुजाचं नाव आहे दक्षिण बुरुज. मधमाशासुद्धा आहेत वाटतं इथे. हे बघा, इथून जेव्हा मावळे पहारा देतात ना, तेव्हा बघा ह्याच्यातनं असे लक्ष ठेवतात. इथून आपल्याला पूर्ण पाली दिसते आणि सायली तिथे खाली बसले. सायली वरती वरती. सायलीचा आवाज तुम्हाला आला का नाही माहिती नाही. या बाजूला आपण पटापट एक्सप्लोर करूया, कारण सायली खाली बसले, तिला पण आपण जास्त वेळ तात्काळत ठेवू शकत नाही. तर आपण इथून वरती जाऊया. अशा पायऱ्यावरती गेलेत, वरती जाऊया. इथून चालताना आहे ना, फक्त एवढं लक्षात ठेवा की इथून चालताना व्यवस्थित चाला, ठेच नाही लागली पाहिजे. तुम्हाला जर ठेच लागली ना, सरळ कड्यावरनं खाली जाल. मी सुद्धा खूप सावकाश चालतो आहे बघा. इथून जरा जरी पाय सरकला तरी डायरेक्ट खाली. आपण बरेच वरती आलो आहे आणि आपल्याला अजून खूप वरती जायचं आहे. हे बघा, त्या साईडला कातळातल्या खोल्या आहेत, तिथे आपण जाऊया आता. जसं जसं वरती जाल तसं तुम्हाला दगडात कोरलेल्या पायऱ्या दिसतील. आणि आपण आता आलो आहे जिथे कातळात कोरलेल्या खोल्या आहेत. हे बघा, इथे आलं टाक्याजवळ आपण. हे आहे पाण्याचे टाके 3. हे बघा, आणि खाली मधमाशी आहेत, त्याच्यामुळे तिथे जाणं खूप रिस्की वाटते मला. हे बघा टाक्याचं, हे पाण्याचं टाकं. शिवपिंड हौद, शिवपिंड हौद ह्या टाक्याचं नाव आहे. पाणी एकदम क्रिस्टल क्लिअर आहे, मासेसुद्धा दिसतात मला. आपल्याला इथूनच पुढे जायचं आहे, पण या साईडला सुद्धा पाण्याचे टाके आहेत वाटतं. तर आपण इकडे जाऊया आधी. अशा खोल्या तिथे कातळात कोरलेल्या. इथे सुद्धा पाण्याचे टाके 2 हे पाण्याचे टाके आहे. हे बघा, इथं पाण्याचं टाकं आहे आणि इथं एक थोडा जवळून बघितलं तर समजेल आपल्याला. आतमध्ये जाऊया आपण. त्या साईडला सुद्धा खोल्या आहेत, ह्या अशा खोल्या आहेत. ऑलमोस्ट माझं डोकं टेकेल एवढ्या खोल्या आहेत. हाईट जास्त नाही या खोल्यांची. त्या साईडला म्हणजे त्या पलीकडच्या खोलीमध्ये तुम्ही बघू शकता. माझ्या मते तरी ना ही पूर्ण एक खोली असेल. हे बघा ना, ही आता इथून तुटलेली वाटते मला. ती तिथून पुढून तुटलेली वाटते. तो एंट्रन्स आहे त्या खोलीचा. तिथून असं पुढे
आणि इथं खूप जास्त प्रमाणात मधमाशा आहेत. बघा तुम्हाला दाखवतो. त्यांच्या जवळ जाणं खूप रिस्की आहे. उठायला लागल्यात. तर इथे कुठे मला मधमाशांचा पोळा बघायला भेटत नाही, पण खूप अतिप्रमाणात मधमाशा आहेत आणि त्यांच्या जवळ जाणं म्हणजे खूप मोठी रिस्क आहे. आपण पुढे जाऊया. पुढे मला वाटतं रस्ता संपतो आहे. ह्या खोल्या इथपर्यंतच आहेत. हे तर थोड्या पायऱ्या आहेत. बघा ह्या पायऱ्या आहेत आणि या कातळात एक छोटी खोली आहे, गुफा म्हणू शकतो आपण त्याला. ती एकदम आतमध्ये गेली. तिकडे तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, जरा पुढे जाऊया. हे बघा, बाकी माहिती नाही ती कुठपर्यंत गेली, पण मला ज्याप्रमाणे दिसते तर मला असं वाटतं की ती एकदम आतपर्यंत गेली गुफा. हा रस्ता खूप आतमध्ये. दक्षिण बुरुजावरनं वरती आल ना, इथून असं वरती, तर ह्या साईडला मी आता आपण जाऊन आलो. त्या कातळात कोरलेल्या खोल्या आहेत, पाण्याचे टाके आहेत 2, आणि आता आपल्याला राईट साईडला जायचं आहे. त्याचं आता इथं पाण्याचे टाके 5. या टाक्याचं नाव औदुंबर हौद. आणि इथं गड संवर्धनाचं काम चालू आहे. तिथे ग्लव्स वगैरे पडलेले आहेत तिथे त्या दगडांवरती. हे माती, इथं माती खणलेली आहे, म्हणजे गड संवर्धनाचं काम चालू आहे वरच्या साईडला. आणि आपल्याला ह्या बाजूने जायचं आहे. पुढे जाऊया आपण. पुढे सुद्धा छोटे मोठे टाके आहेत. हे बघा इथे ठिकठिकाणी असे ग्लव्स पडलेत. तर आपण पुढे जाऊया. हे बघा, हे सुद्धा टाकं आहे. आता येणाऱ्या काळात कदाचित ह्या टाक्याला सुद्धा खणायला घेतील. हे टाकंसुद्धा वरती काढतील मे बी, कारण हे सुद्धा टाकंच आहे. मधमाशांची खूप जास्त भीती येते, कारण खूप सावकाश जावं लागते. आणि माझ्या वरच्या साईडला ना, हे बघा मधमाशाचे पोळे बघ केवढे मोठे मोठे आहेत. बापरे, वरपर्यंत आहेत एकदम. या कातळात पूर्ण मधमाशीचे ठिकठिकाणी पोळे आहेत. त्याच्यामुळेच इथे मधमाशा जास्त आहेत. हे बघा, इथे सुद्धा एक पाण्याचा टाका आहे आणि हे पाण्याचं टाकं भरलेलं आहे. इथे सुद्धा मधमाशा असतील. ते बघा, इथे सुद्धा मधमाशा आहेत. आणि पाणी बघा ना किती क्रिस्टल क्लिअर आहे एकदम. मासे बघा कसे पोहतात पाण्यामध्ये. वा, एक नंबर. म्हणजे तुमचं पाणी जरी संपलं तरी तुम्ही इथनं ह्या टाक्यातनं पाणी पिऊ शकता. तुमची ताण त्याच्यानं नक्कीच भागेल. पुढे जाऊया आता. साईडला बघा, ही सुळके बघा समोर. तिथे एक छोटीशी गुफा आहे. आता इथून तुम्हाला दिसते का नाही माहिती नाही, पण तिथे समोर एक गुफा दिसते मला. या पाण्याच्या टाक्यात पाणी आहे. आता इथे एकदम आतमध्ये जायला लागेल मला. ऐनाचा हौद, या पाण्याच्या टाक्याचं नाव ऐनाचा हौद. इथून आपल्याला पुढे जायचं आहे अजून. चला पुढे जाऊया. त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. जे काय दाखवण्यासारखं असेल मी ते तुम्हाला दाखवत राहीन. कातळ कोरीव खोली 1. तर ही आहे खोली. थोडं मधमाशांपासून वाचून राहावं लागतंय. हे बघा खोली. चला आतमध्ये जाऊ आपण जरा. बघा, आता हे तुम्हाला जे मार्क्स दिसत आहेत ना खोल्यांवर, हे आत्ताचे मार्क्स वाटतात, कारण हे खोलीचं काम केलेलं आहे. म्हणजे ही खोली गड संवर्धनवाल्यांनी चांगली आता आपल्यासाठी ओपन करून दिली, आपल्याला बघता येते. हे बघा, अशी खोली आहे. पूर्ण मातीचं बांधकाम आहे. त्या टायमाचं मातीचं बांधकाम आहे बघा. आणि पुढे आपल्याला एक बोर्ड दिसतो, त्या बोर्डाजवळ जाऊया. तर इथे आहे युवा मराठा फाउंडेशनतर्फे ही बोर्ड लावणे आले आहेत. ती लोक हे गड संवर्धनाचं काम करतात. कामाआधी ही जागा, ही बघा, ही जागा ही अशी होती आणि कामानंतर त्यांनी ही जागा आपल्यासाठी मोकळी केलेली आहे. तर आपण इथून आता खाली जाऊया. एक मला रूम दिसतोय खाली, म्हणून जाऊया खाली. चला, नंतर वरती येऊया पटकन. इथून उतरताना थोडं सावकाश उतरायला लागतंय. आतमध्ये काय असेल काय नसेल काय आपल्याला
माहिती नाही, पण तरी पण आपण जातो आहे, कारण कसं गड पूर्ण आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे. ते कातणीचे जाळे आहेत. ही रूम आहे अशी. रूममधून खाली गेल्यावरती एक दरवाजा इथून बाहेर घेऊन जातो. हे बघा, या साईडला बाहेर पडतो दरवाजा. आपल्याला तिथे जायचं नाही कारण खूप छोटी जागा आहे. पळवाट बोलू शकतो आपण ह्याला. एक पळवाट आहे. तर चला वरती जाऊया. आत्ताच आपण त्या दरवाज्यातून वर आलो आहे. त्या दरवाजाला म्हणतात गुप्त दरवाजा. आता इथूनच आपल्याला पुढे जायचं आहे. तर चला पुढे निघूया आपण. मगाशी मी तुम्हाला म्हणत होतो ना की कातळात कोरलेल्या रूम आहे. तिथे कातळात कोरलेल्या खोल्या आहेत त्या ह्या साईडला आहेत, गडाच्या उजव्या बाजूला. दक्षिण बुरुजापासून उजव्या साईडला आल्यावरती हा कातळ कोरीव खोली 2. आपण याच्या आधी एक बघितली आधी. तर ही 2 आणि इथे आतमध्ये हे बघा ना, हे खाचे आहेत कसले तरी. हे बघा अशा प्रकारे आहेत हे खाचे. आणि इथं कसं आता गड संवर्धनाचं काम चालू असतं, त्यामुळे जे गडाचं काम करतात ते लोक इथेच जेवतात वगैरे. त्यामुळे थोडाफार आता कागदाचा कचरा आहे, तेवढं समजू शकतो आपण. तो ठीक आहे, डिस्पोजेबल प्लेट्स आहेत त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. हे अशा खोल्या आहेत. कातळ कोरीव खोली 3 ही 3 आहे. असं बैठकप्रमाणे तिथे. पुढे जाऊया जरा. ही बघा, एक तुम्हाला हात दिसत असेल, त्याला सती शिळा म्हणतात. कुठेही तुम्हाला ह्या आकाराची शिळा दिसेल ना, ह्या म्हणजे समजून जाते की ती म्हणजे समजून जा की ती सती शिळा आहे कोणत्याही गडावरती. कातळ कोरीव शिल्प. ते शिल्प आता दिसत नाही आहे. हे बघा ना, एकदम फेड झालं आहे. ते नाही दिसत आहे आता. आणि इथं पाणी निचरण्यासाठी मार्ग आहेत, ते तुम्हाला मी पटकन दाखवतो. आहे बघा, गडावरचं पहिलं पाणी जे नितळायचं ते इथून जायचं, म्हणजे गडावरती पाणी साठणार नाही, त्याची पूर्ण व्यवस्था इथे केलेली आहे. हे बघा, पाणी निचरा वाहिनी 1 आणि 2 बाजूबाजूलाच आहेत. हे बघा. तर या अशा प्रकारे कातळ कोरीव खोल्या आहेत. एका बाजूला एक आहेत. खोली 4, पुढे खोली 5. इथं खूपच उंच आहे. हे नक्की खोली आहे का टाकं आहे तेच काय समजत नाही. इथे कातळ कोरीव खोलीच दिलेली आहे. खांब टाकेच आहे हे. हे बघा, कामं पण केलेली आहेत त्याची. आणि सरडा बघा इथे केवढा मोठा आहे, लाल लाल. गेला. आपल्याला अजून पुढे जायचं आहे. अशा ठिकाणी बघा काळ्या पिशव्या लावलेल्या आहेत, जेणेकरून कचरा टाकू नका. त्या कचरा तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या पिशव्यांमध्ये टाकू शकता. आपण पुढे जाऊया आता. इथे सुद्धा एक कातळ कोरीव खोली आहे 6. म्हणजे अशा भरपूर साऱ्या खोल्या आहेत इथे. आणि इथं पाणी आहे आतमध्ये, आपल्याला पाणी बघता येईल. हे बघा, त्यातमध्ये पाणी झालं आहे, शेवाळलं आहे पाणी ते. पण ते बऱ्यापैकी साफ आहे, एकदम साफ केलेलं आहे. इथं एक पाण्याचा टाक आहे. हे बघा, या टाक्याला काही नाव नाही आहे. या टाक्याला काही नाव नाही. आता आपण इथून जरा खाली जाऊया. ऑलमोस्ट आपला गड आता संपत आलेला आहे. पाणी निचरा वाहिनी इथे सुद्धा आहे, क्रमांक 3. आणि आपण आता आलो उत्तर बुरुजावरती. हे बघा,
पाणी निचरा वाहिनी ह्याच्यामध्ये सगळा सध्या पाला आहे. मी पावसाळ्यात त्याचं पाणी जात असेल. आणि आता आपण आले उत्तर बुरुजाकडे. हा बघा इथे बोर्डसुद्धा लावला आहे तसा, उत्तर बुरुज. आता हा या बुरुजावरनं, आता उत्तर बुरुजावरनं तुम्ही बघाल ना, ते बघा पूर्ण गडाची तटबंदी दिसते. आणि इथं समोरच आपल्याला एक दिंडी दरवाजा दिसतोय. हा बघा. तर आता मी इथून खाली तर जात नाही आहे, खालच्या साईडला जात नाही आहे, आपल्याला वरती जायचं आहे. वरती जाऊया आपण. तर उत्तर बुरुजावरनं हा नजारा आहे, एकदम विहंगमय नजारा आहे. खाली त्या साईडला पाली आहे, पाली सिटी आहे. ही आपली अंबा रिवर आहे. समोर खोपोलीकडे जाणारा रस्ता आहे. हा रस्ता जो दिसतोय तुम्हाला तो खोपोलीकडे जातो. आणि खाली छोटंसं गाव आहे, हे बघा ना, मस्त कौलारू गाव आहे, दाटीत एकदम गाव आहे. छोटे छोटे गल्ले आहेत गावांच्या, पण ते गाव बघायला एकदम मस्त वाटतंय, एकदम जुनाट गाव वाटतंय. आणि इथून ह्या उत्तर बुरुजावरनं चांगलं लक्ष ठेवता येतं. समोरचे सह्याद्रीचे डोंगर सगळे दिसतात आपल्याला ह्या उत्तर बुरुजावरनं. इथे सुद्धा पाण्याचे टाके आहे 8. हे बघा पाण्याचे टाके 8वे. दिंडी दरवाजापासून पुढे आल्यावरती इथे एक आपल्याला बोर्ड दिसेल बालेकिल्ल्याकडे. तर आपल्याला इथून पुढच्या साईडला जायचं आहे. महादरवाजा इथं दिलेला आहे. हा बघा हा खालचा महादरवाजा. तर आपण महादरवाजावरती जाऊया आता. तर चला महादरवाजाकडे आपण जाऊया खाली. इथनं जरा खाली उतरताना थोडं लक्ष ठेवा, कारण कंटिन्यू माझ्या आजूबाजूने ना जनावरांचा वावर आहे. जनावरं म्हणजे जे कीटक असतात ना, बारीक बारीक कीटक, सरडे, साप, अशांचा वावर आहे. आणि आता मी इथे एकटा आहे, त्याच्यामुळे अगदीच काय झालं तरी कोणाला कॉन्टॅक्टसुद्धा करू शकत नाही. तर हा आहे महादरवाजा. हा बघा किल्ले सरसगड महादरवाजा. हा महादरवाजा आहे. हा दरवाजासुद्धा बापरे काय हे, कोणत्या प्रकारची पाल होती ती, बापरे. तर हा दरवाजा आहे आणि हा दरवाजा जुनाच आहे. तर इथून हा आहे महादरवाजा. इथे सुद्धा एक बोर्ड लावला आहे. इथे खाली रस्ता आहे, पण त्या रस्त्यावरती आपण जाऊ शकत नाही, आपल्याला अजून तिकडे जायचं आहे. आणि अशा प्रकारे आहे हा प्रवेशद्वार महादरवाजा सरसगडाचा. तर महादरवाजापासून जरा पुढे आल्यावर इथं आपल्याला दिसतो तो दिंडी दरवाजा 2. त्याला जाण्यासाठी रस्ता इकडे आहे. बट आपण आता दिंडी दरवाजाकडे जात नाही आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण एक्सप्लोर करत वरतीच जाणार आहोत गडावरती. आणि इथे पण मला थोडेसे अवशेष दिसत आहेत त्या टायमाचे, वाड्याचेच औषध वाटत आहेत, कारण त्या टायमालाच हे अशा विटा बनवल्या जायच्या. हे बघा ह्या विटा त्या टायमालाच बनवल्या जायच्या, चपट्या आणि मोठ्या विटा. हे पुरातन वाड्याचे अवशेष आपण बघूया. त्याला म्हणतात पहाऱ्याची चौक. म्हणजे ही एक प्रकारे चौकी होती त्या टायमाची. हे बघा ह्या भिंती होत्यात पहिल्या. आणि आपण त्या साईडने वरती आलो आहे. तिथे एक बोर्ड लावले बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी. आणि पुढे सुद्धा आपल्याला जायचं आहे, तर आपण पुढे जाऊया. ओके. इथे सुद्धा पुरातन वाड्याचे अवशेष आहेत. ह्या पायऱ्या आहेत, हा एंट्री. हे बघा अशा प्रकारे वाडा आहे. आणि हा मला वाटतं हा रस्ता जो आहे ना, मग अशी आपण तिकडे मागे होतो ना, झेंडा बुरुजाच्या पुढून आलेलो ना, मला वाटतं हा रस्ता तिकडे गेला आहे गडाच्या मागच्या साईडनं. कारण झेंडा बुरुजावरनं आपल्याला पालीसिटी दिसत होती. आता आपण झेंडा बुरुजावरनं फिरून आलो आहे महादरवाजाकडे.
तरी आपल्याला पाली सिटी दिसते. म्हणजे हा रस्ता तिकडेच जातो. त्यामुळे आपल्याला जायचं आहे बाले किल्ल्याकडे वरती. मागे जाऊया, तिथे बोर्ड लावला आहे, तिथून आपण वरती जाऊया. म्हणजे आता ह्या कॅमेऱ्याची चार्जिंग संपत आले. आता आपण कॅमेऱ्यावरनं मोबाईलवरती स्विच करूया. मी महादरवाजाजवळ उभा आहे आता आणि तिथून बाले किल्ल्याकडे जाण्यासाठी हा रस्ता गेलेला आहे. तर आपण आता बाले किल्ला आपल्या मोबाईलमधनं कवर करूया आणि हा कॅमेरा आता ठेवून देऊया, कारण त्याचं चार्जिंग संपलं आहे आता. बाले किल्ल्याकडे ती वाट जरा खडतर आहे, पायऱ्या नाही आहेत, आपल्याला पायऱ्या बघायला मिळणार नाही तिथे. हे बघा, आपल्याला दगडांचाच आधार घेत घेत वरती जायचं आहे. झाडंसुद्धा तोडलेली दिसत आहेत मला इथली. गड संवर्धन करताना झाडंसुद्धा तोडलेली जी रस्त्याला येतील ती, आणि ते वाट आपल्याला मोकळी करून दिलेली. पण आता बाले किल्ल्यावर वरती जाऊया. केदारेश्वर मंदिराकडे इथून आपल्याला जायचं आहे वरती बाले किल्ला. महादरवाजावरनं वरती येताना इथे एक बोर्ड लावलेला आहे, तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. कारण इथनं वरती जायचं आहे बाले किल्ल्याला, आणि बाले किल्ल्यावरती तुम्ही करून याल तेव्हा तुम्हाला पाली दरवाजाकडे जायचं आहे. मग तुम्हाला परत महादरवाजाचितनं फिरून जायची गरज नाही. तुम्ही ह्या रस्त्याने सुद्धा सर्वात पहिला लागणारा पाली दरवाजा म्हणजे झेंडा बुरुजाकडे तुम्ही जाऊ शकता. इथनं तुम्हाला परत एवढं उतरून जायची गरज नाही, तुम्ही इकडे जाऊ शकता. तर आपण पाली दरवाजाचा बोर्ड लक्षात ठेवू आणि बाले किल्ल्याकडे निघूया. चला वरती बाले किल्ल्याला. ही पण वाट तुम्ही बघून घ्या एकदा, किती डिफिकल्ट आहे. एवढं वरती चढायचं आहे आपल्याला, आणि आपल्याला बाले किल्ला वरती दिसतोय. तर चला जाऊया आपण आता. ह्या अशा छोट्या छोट्या पायऱ्या आहेत ना, त्याच्यावरूनच आपल्याला जायचं आहे. आणि लक्षात ठेवा, ट्रेकिंग शूज घालायला विसरू नका. साधे शूजवरती तुम्ही येऊ शकत नाही. गड करताना कधी ट्रेकिंग शूज पाहिजेत. चला वरती जाऊया आपण आता. हा पार्ट आता एवढा खूप डिफिकल्ट आहे. सरळ आहे, इथे एक छोटी जागा आहे, ती माहिती नाही कसली, पण आपल्याला कदाचित इथनंच जायचं आहे. तर चला, पायऱ्या मला वाटतं इकडे जातं ह्या साईडला, बट आपण वरती जाऊन बघूया काय नक्की. हे बघा, इथनं चढून मी आता एवढी जागा करत, हे बघा ना, इथनं असं पाय जरासं खाली गेला ना तरी डायरेक्ट खाली जाईन मी. तर समोर मला पायऱ्या दिसत आहेत, तर तिथेच जाऊया आपण. थोडं सांभाळून जावं लागतं, हे पकडायला काय नाही आहे. फायनली आपण पायऱ्यांवरती आलो आहे ह्या साईडने. बापरे. चला फायनली बाले किल्ल्यावरती आपण आलेलो आहोत. पाण्याचे टाके इथे सुद्धा आहे. 11 पाण्याचे टाके, 11 पाण्याचे टाके. आपल्याला जायचं इथनं. ह्या पायऱ्या आहेत तिथे. बापरे, फायनली बाले किल्ल्याकडे आपण आलोय. इथे सुद्धा काहीतरी आहे. चला वरती जाऊया. एवढी तांगडतोड करून सरसगडाच्या फायनली माथ्यावरती पोचलोय. हे बघा, बाले किल्ला फायनली. कशाला सारखी कोरड पडते. फायनली आपण बाले किल्ल्यावरती आलोय. एवढी तांगडतोड करून शेवटी सरसगड आपण आता कंप्लीट करतोय. हे बघा, ह्या बाजूने आलो मी
आता आपण जरा 5 मिनटं बसतो आणि सरसगड पूर्ण एक्सप्लोर करूया आपण. तर मंडळी फायनली माझ्या मागे केदारेश्वराचं मंदिर आहे आणि इथे एक पुरातन वाड्याचे अवशेष आहेत. पण मला इथे ना माहिती नाही काय हे का आहे इथे तेही कळत नाही. हे बघा मजार वाटते मलाही. तिथे हे पण ठेवलं आहे ते धूप असतं नाही का ते, ही मजार आहे इथे. आणि त्याच्यावर फुलं वगैरे पण दिसतात. त्या बाजूने आलो मी, तो वाडा आहे ना तिथनं मी आलो आहे. इथे सुद्धा पुरातन वाड्याचे अवशेष 9 दिसते आपल्याला. हे बघा हे सगळं तेच आहे पुरातन वाड्याचे अवशेष. तिथे एक CCTV सुद्धा आहे. CCTV चालू आहे का नाही माहिती नाही, बट CCTV आहे. नंतर इथे आहे खोदीव तलाव. हे बघा इथे खालच्या साईडला तलाव आहे. तिथे केदारेश्वराचं मंदिर आहे. त्या मंदिरात पण जाऊया आणि केदारेश्वराचं दर्शन घेऊया. तर ह्या साईडनं वाट गेली ती, तर इथून आपल्याला पाली दिसते. समोर आहे केदारेश्वराचं मंदिर. मंदिरात जाऊन केदारेश्वराचं दर्शन घेऊया. फायनली आपला एक गड पूर्ण होतं आहे आज, ते केदारेश्वराच्या दर्शनाने. इथे बघा गणपती बाप्पांची मूर्ती आहे कोरलेली. अशा पायऱ्या आहेत. इथे एक स्तंभ आहे आणि झाडाखाली एक स्तंभ आहे. तर आता आतमध्ये जाऊया आपण आणि केदारेश्वराचं दर्शन घेऊया. ऑलमोस्ट 4 ते 5 तासानंतर मी शूज काढतोय. बापरे, आणि असं बरं वाटतंय ना. चला केदारेश्वराच्या मंदिरात जाऊ, नंदीदेवाचं दर्शन घेऊया. ती महाराजांची एक सुरेख अशी मूर्ती आहे ही बघा. आणि इथे एक शिवलिंग आहे, त्याच्यावरती नाग आहे. केदारेश्वराचं मंदिर. तर मंडळी अशा प्रकारे केदारेश्वराच्या आपण पाया पडलो आहे, महाराजांच्या मूर्तीच्या पाया पडलो आहे, महाराजांचं दर्शन झालं आहे आणि ऑलमोस्ट आपला सरसगडसुद्धा फिरून झालेला आहे. खूप बरं वाटते. एवढी मेहनत करून अक्षरशः असं वाटत होतं की अर्ध्यातूनच खाली निघून जावं, नको तो गड चढायला वरती. खूप थकलो होतो, खूप कंटाळा आलेला. पण म्हटलं आता इथपर्यंत आलो आहे, एवढं तयारी करून आलो आहे, व्हिडिओ काढायचाच आहे, तर आपण हा गड केलाच पाहिजे. आणि आपण महाराजांचे गड आत्तापासून नाही करणार तर कधी करणार? म्हातारपणात तर नाही करू शकत, आत्ताच करू शकतो. त्याच्यामुळे हा फायनली आपला सरसगड झाला आहे. थोडंफार फिरायचं राहिलेलं आहे मागच्या साईडला, ते मी तुम्हाला दाखवेनच. पण आपल्याला ज्या मेन पॉईंटला यायचं होतं केदारेश्वराच्या मंदिरावरती, त्याचं आपल्याला दर्शन झालेलं आहे, महाराजांचं आपलं दर्शन झालेलं आहे. आणि अशा प्रकारे आपला सरसगड आता झालेला आहे, ऑलमोस्ट झालेला आहे. थोडं आजूबाजूला फिरूया, काय बघूया आणि आपण गड उतरायला सुरुवात करूया. तर चला पुढे जाऊया आपण आता. इथे ना पुरातन काळामधले या मंदिराचे अवशेष आहेत, खूप कमी राहिलेत, खूप कमी. हे इथे दिसत आहेत मला तेवढेच आहेत. पुढच्या साईडला एक आहे आणि हे तलाव आहे, खोदीव तलाव. हे तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हे आहे खोदीव तलाव. बाकी या मंदिराचे अवशेष काय राहिलेले नाही आहेत. आपल्याला केदारेश्वरांचं इथे एक शिवलिंग दिसतंय आणि मोजकेच अवशेष राहिले, तेही मोडलेले अवस्थेत आहेत. हे बघा, केदारेश्वराचं मंदिर त्या साईडला आहे आणि इथे किल्ले सरसगडावरती एक बोर्ड आहे, तिथे छत्रपती शिवरायांचे आज्ञापत्र आहे. हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून वाचू शकता. ह्याच्यामध्ये काय लिहिलं आहे मी सुद्धा वाचलं आहे. तुम्ही जेव्हा हे पूर्ण वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल की हे बोर्ड का लावलेलं आहे. असा हा बोर्ड आहे आज्ञापत्राचा. तर ह्या बाजूला एवढं काही नाही आहे, तटबंद्याच आहेत. खालच्या साईडला एक तटबंदी आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथे एक तटबंदी आहे
ती पुढे जाऊन संपते आणि हे सुळके आपल्याला दिसत आहेत इथनं. मग अशी ते सुळके आपल्याला एकदम अशा वरच्या साईडला दिसत होते आणि आता आपण त्या सुळक्यांच्या वरती आहे. एवढे हाईट आहे या सरसगडाची. तेव्हा चला पुढे निघूया. बंडी अशी पुढे 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 गेलेली आहे. महाराजांचं तिथे एक आपल्याला भगवा बघायला मिळेल. बस एवढंच आहे इथे. मी खाली जाणार नाही कारण मला भीती वाटते, त्याच्यामुळे काही रिस्क घ्यायची नाही मला. एवढं खाली जाऊन मला तुम्हाला दाखवायचं नाही काय, तुम्हालाही समजू शकतं काय आहे त्या साईडला. त्याच्यामुळे आपण इथे पुढे निघूया. आणि हे आहे एक झाड, मस्त झाड आहे बघा. खोदेव तलाव आहे ना त्याच्या बाजूलाच आहे. खूप जुनं झाड आहे, खूप जुनं. अगदीच मला असं वाटतं की महाराजांचा काळसुद्धा ह्या झाडाने बघितला असेल. आपण आता पुढे निघूया. तर मंडळी असा होता आपला सरसगड. खूप फिरलो आणि मी पूर्ण प्रयत्न केला आहे की सरसगड पूर्ण दाखवायचा. आणि मला तर असं वाटतं की मी हा सरसगड पूर्ण दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये आणि एकही पॉईंट असा राहिला नाही असं मला वाटतं आहे. तर खूप तांगडतोड करावी लागली, खूप मेहनत करावी लागते. सिंपल गड तर नाहीच आहे हा, खूप कठीण गड आहे. चढायलाच्या बाबतीत खूप कठीण गड आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण काळजीपूर्वक या. जड वस्तू स्वतःसोबत कधी आणू नका. ट्रेकिंग शूज घालून या प्रॉपर. पाण्याच्या बाटल्यासोबत ठेवा. नुसते पाण्याच्या बाटल्यासोबत ठेवलं तरी चालतं, काही हातामध्ये आणू नका. आणि सावकाश जाया गडावरनं, कारण गड चढणं आणि उतरणंसुद्धा खूप कठीण आहे. तर आय होप तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल, शेवटपर्यंत बघितला असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, तुमच्या नातेवाईकांबरोबर, जेणेकरून हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि आपला चॅनलसुद्धा सगळ्यांपर्यंत पोहोचवता येईल. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, जय शिवराय.